लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। आपल्या देशातील भाजपच्या मोदी सरकारच्या रूपाने असलेली केंद्र सरकार उद्योगपतींच्या फायद्यासाठी सर्व धोरणे लागू करीत असून कामगार, शेतकरी, शेतमजुरांवर सतत महागाई, बेरोजगारी आणि विभिन्न करांचा बोजा लादण्याचे निर्णय घेत आहे। त्याच परिणामी शहरी आणि ग्रामीण जनतेपुढे जीवनाच्या अनेक समस्या निर्माण होत आहे। अशा परिस्थितीत देशातील केंद्रीय कामगार संघटना, किसान आणि शेतमजूर संघटनांनी वरील संपांचे समर्थन करून त्यात सहभागी झाले आहे। त्याच अनुषंगाने पाटणबोरी येथे रस्ता रोकोच्या माध्यमातून भारताचा कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि सीटू खालील मागण्या घेऊन रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। देशातील संघटित, असंघटित कामगार आणि विशेषतः ठेका कामगारांचे संविधानिक अधिकार हिरावून त्यांना बंधुआ मजदूर बनवू पाहणाऱ्या 4 श्रमसंहिता कायदा रद्द करा। नागरिकांचे संविधानाने दिलेल्या अधिकारांची गळचिपी करणारे महाराष्ट्रात आणत असलेले जनसुरक्षा विधेयक रद्द करा। अंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचारी आणि शेतमजुरांना कामगार सुविधा लागू करून 26,000 किमान वेतन लागू करा। शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी करण्यासाठी किमान समर्थन मूल्यांचा कायदा करा। शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा। विजेची नवीन स्मार्ट योजना रद्द करा। विजेचे दर कमी करा। शेतकऱ्यांच्या वीज पंपाला सतत 12 तास वीज पुरवण्याची हमी द्या। मनरेगा अंतर्गत वर्षातून किमान 200 दिवस काम आणि ₹600 प्रतिदिन मजुरी द्या। शहरी भागात मनरेगा योजना सुरू करा। 60 वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकाला प्रति महिना ₹5,000 लागू करा। खाजगीकरणाच्या नावाखाली सरकारी उद्योग आणि संपत्ती उद्योगपतींच्या हवाली करणे बंद करा। वनाधिकार कायद्याची अंमलबजावणी करून कोणत्याही 2 पुराव्याच्या आधारावर अतिक्रमित वन जमिनीचे पट्टे द्या। गायरान, देवस्थान आणि रेव्हेन्यूच्या जमिनीचे पट्टे द्या। तसेच गैर आदिवासी अतिक्रमणधारकांना वन जमिनीचे पट्टे द्या। राष्ट्रीय महामार्गावरील पाटणबोरी जोड रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावे। या मागण्या घेऊन पाटणबोरी येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आणि किसान सभा जिल्हा कमिटीतर्फे नॅशनल हायवे 44 वर रास्ता रोको करण्यात आला। यावेळी चंद्रशेखर गोविंदराव सिडाम, सुरेखा विलास बिलकुलवार, प्रकाश नारायण शंकरवार, भाऊराव लेत्रू आत्राम, दिलीप कुमरे, मारुती कुमरे, हुसेन आत्राम, अय्या आत्राम आदी मोठ्या प्रमाणात आंदोलक उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र, केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते, यवतमाळ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.